सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। कविवर्य कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर कविता दिन म्हणून गेल्या 39 वर्षापासून साजरा करीत आलेली आहे। कविता दिनाच्या निमित्ताने कवी संमेलन घेणे, कवितेवर चर्चासत्र आयोजित करणे, कुसुमाग्रजांच्या कवितांचे अभिवाचन करणे किंवा कवितेच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या कवीस, काव्य समीक्षकास पुरस्कार देणे असे या कविता दिनाचे स्वरूप असते। यावर्षी कवी संमेलन घेऊन कविता दिन साजरा करण्याचे परिषदेने ठरवले आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले गेले। यामध्ये आल्हाद भावसार, रवी कोरडे, अभय दानी, कमलेश महाले, ऐश्वर पाटेकर, प्रमोद माने, रमेश पवार, प्रेषित सिद्धभट्टी, ललित अधाने, संदीप जगदाळे, मंगेश घोडके, हनुमान भरगुळे हे कवी सहभागी झाले होते। कवी संमेलनास रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे या कवी संमेलनाला तब्बल 2.5 तास संपूर्ण सभागृह भरगच्च भरलेले होते। या कवी संमेलनाचे मुख्य आयोजक श्रीधर नांदेडकर आणि सहकार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले। मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी रवी कोरडे यांनी, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक जयप्रकाश चोरघडे यांनी केले। या कवी संमेलनाला मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, संचालक प्राध्यापक संतोष तांबे, माजी संचालक जीवन कुलकर्णी, साहित्यिक दासो वैद्य, जयदेव डोळेसर, उत्तम बाविस्कर, तुषार बोडखे, कवी विष्णू सुरासे, दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आशा डांगे, साहित्यिक डॉक्टर हबीब भंडारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। दखनी स्वराज्य न्यूज साठी महेंद्र नरके, छत्रपती संभाजीनगर। यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगरचेच कवी मंगेश घोडके यांना मी कविता वाचण्यासाठी आमंत्रित करणार आहे। घोडके सरांना मी असं म्हटलं की अहो तुमचा परिचय द्या, तर ते देतो म्हणले आणि खूप नंतर म्हणले की काय द्यावं परिचय, तर मी म्हटलं अहो तुम्ही अधिकारी आहात, ते म्हणे अहो त्याचा कुठं कवितेचा संबंध असतो का। तर स्वतः एक कृषी अधिकारी असतानाही अतिशय संवेदनशील अशा पद्धतीनं लेखन करणारे मंगेश घोडके म्हणजे आपल्या संमेलनाचे अध्यक्षही एक अधिकारीच होते, तर त्या अर्थानंही हा एक धागा आहे। तर मंगेश घोडके यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या 2 कविता वाचा। पुढे सर्व ओळखी फिक्या होतात। कविता घेतो। निवडल्यानंतरच्या कविता 5 तुकडे आहेत, 3 तुकडे घेतो। अर्थात अधिक काळ राहणार नाहीत या दुःखाने डबडबलेल्या अंधार सावल्या। अर्थात अधिक काळ राहणार नाहीत या दुःखाने डबडबलेल्या अंधार सावल्या। घुसमटीचे गढूळ वर्तमान झाडून टाकीन भय पसरवणाऱ्या सहस्र पाकळ्या। अंधार युगाच्या आडून काळ कितीही कालात हसत असला तरीही त्याला सोडावेच लागेल हे सादळलेले आसक्त म्युझियम। चोर पावलांनी आलेला भयाक्रांत काळोख पहाटेच्या कुशीत दुमडून घेईल आपले अदृश्य पाय, म्हणजे हळूहळू निवळत जाईल ही काळवंडलेली मध्ययुगीन स्वप्नसाय, म्हणजे हळूहळू निवळत जाईल ही काळवंडलेली मध्ययुगीन स्वप्नसाय। ज्या गुहेत लपून ठेवले होतेस कारुण्याचे डोळे, ते आपोआप चालत येतील तुझ्यापर्यंत। ज्या गुहेत लपून ठेवले होतेस कारुण्याचे डोळे, ते आपोआप चालत येतील तुझ्यापर्यंत। या घनगर्द झावल्या धरतील तापलेल्या असंख्य माथ्यावर सावल्या। या घनगर्द झावल्या धरतील तापलेल्या असंख्य माथ्यावर सावल्या।
एक विराट वृक्ष वाटत फिरेल घरोघरी दयेची ओली चिंब पारंबी. एक विराट वृक्ष वाटत फिरेल घरोघरी दयेची ओली चिंब पारंबी. माणसे सिलबंद मुखोटे उतरवून चौकटी ओलांडून निखळपणे मिसळतील माणसात. तुझ्या नाजूक हातांच्या परडीत अलगद पडेल सर्जनशील फुलपाकल्यांचा साडा. चिंध्या भरलेल्या माणसांची दगड पोकळी भरून जाईल विरक्तीची अवघड सरगम. निवळल्यानंतर तुला जर आठवला गर्भात कल्पिलेला मादी मातेचा वात्सल्यपूर्ण निर्मळ चेहरा, तर बिनधास्त नाळेला पकडून खदखदून हसून घे. तेव्हा बिनधास्त नाळेला पकडून खदखदून हसून घे. तिसरा तुकडा आहे, दुभंगलेली असंख्य शुष्क मने जोडली जातील का एकाच रेंजच्या वेव्हलेंथने. दुभंगलेली असंख्य शुष्क मने जोडली जातील काय एकाच रेंजच्या वेव्हलेंथने. का पुन्हा तिरस्काराच्या गराड्यात अडकून ताणले जातील भूमिगत संबंध जे आजचे नाहीच मुळी. त्याला हे युगांचा काळवंडलेला इतिहास आणि गुणसूत्रांमध्ये पोचलेला जुलमी रक्तवंशाचा वारसा. आता कुठे समजून घेतले एकमेकांना की एका अदृश्याने पेरला काळा संशय, सील केला इलाका आणि बॅरिकेड्स टाकून अडवला रस्ता कायमचा. निवळल्यानंतर तू विसरणार तर नाहीस ना माझ्या घराकडे येणाऱ्या अरुंद गल्ल्या. निवळल्यानंतर तू विसरणार तर नाहीस ना माझ्या घराकडे येणाऱ्या अरुंद गल्ल्या. मी सगळे बॅरिकेड्स तोडून उभा राहील बदललेल्या माणसावरची कविता घेऊन मोकळ्या हाताने तुझ्या स्वागताला. मी सगळे बॅरिकेड्स तोडून उभा राहील बदललेल्या माणसावरची कविता घेऊन मोकळ्या हाताने तुझ्या स्वागताला. जास्तीची काहीच अपेक्षा नव्हती माझी. एक साधारण पाणनिवडी मला हवी होती जी सळसळत शिरेल प्रत्येकाच्या अंतर्मनात नि विशुद्ध करून टाकेल गडोळलेले शापित जलाशय. आणि एक लहानशा पक्षाच्या चोचीत मावेल इतकंच पाणी हवं होतं शेवटचा घोट म्हणून. आणि लहानशा पक्षाच्या चोचीत मावेल इतकंच पाणी हवं होतं शेवटचा घोट म्हणून. भूमिगत पाण्याचा निर्मळ आवाज ऐकू येईल अशा गहन शांततेचा छोटासा तुकडा हवा होता मला. भूमिगत पाण्याचा निर्मळ आवाज ऐकू येईल अशा गहन शांततेचा छोटासा तुकडा हवा होता मला. हवी होती भयमुक्त मनस्थिती जी निर्भयतेचे वरदान घेऊन आलेली असेल. हवी होती भयमुक्त मनस्थिती जी निर्भयतेचे वरदान घेऊन आलेली असेल. जगण्याला चिकटलेले ओसाड एकाकीपण विरघळून जाईल अशी मधुरवाणी हवी होती. जगण्याला चिकटलेले ओसाड एकाकीपण विरघळून जाईल अशी मधुरवाणी हवी होती. झाडाच्या फांदीतून गाय हंबरते तशी जी ममत्वाने ओथंबून मुक्तपणे वाहत जाईल दूरवर पसरलेल्या भयभीत वासरांपर्यंत. जी ममत्वाने ओथंबून मुक्तपणे वाहत जाईल दूरवर पसरलेल्या भयभीत वासरांपर्यंत. हवा होता नदीचा संथ अनाहत नाद नीतीची विलक्षण एकरूपता जी अनेक प्रदेश ओलांडून घेते मुख्य नदीची गळाभेट. वाहते पुन्हा एक होऊन कुठलीच तक्रार न करता निर्वाण वेळ साधून होते महासागरात विसर्जित. मी विझून जाण्यापूर्वी माझी शेवटची इच्छा इतकीच होती की काही निमित्त व्हावे नि कविता हिरव्या पानांसारखी नैसर्गिक ऊर्जा घेऊन यावी बाहेर जी स्वतःचे अन्न करू शकेल स्वतः तयार. कविता हिरव्या पानांसारखी नैसर्गिक ऊर्जा घेऊन यावी बाहेर जी स्वतःचे अन्न स्वतः करू शकेल तयार. घास होऊ शकेल कुठल्याही मार्गस्थ गेल्याचा. म्हणून तपून निमग्न बीजासारखे या रखरखत्या भूमीत मी गाडून घेतले स्वतःला. थकून निमग्न बीजासारखे या रखरखत्या भूमीत मी गाडून घेतले स्वतःला. वाट पाहिली सृजनशील ओलीच्या अवतरण्याची. तेव्हा कुठे हा निर्मम काळा ढेकूळ फोडून डोकावता आले बाहेर साक्षात कवितेच्या अपरिमेय कुंभासह. धन्यवाद. तर मी जकेकूर इथून आलेले मुद्दलात घाटा धंदा उफराटा आपलाच काटा निघतोय असं म्हणणारे कवी प्रमोद माने जकेकूर यांना बोलवते. ते शिक्षक आहे. कोरडवाहू हा त्यांचा कविता संग्रह.
चांगली कविता ते लिहित आहेत, तर त्यांनी आपल्या 2 कविता वाचल्या. कागद खचून भरलेली एक छोटी पेटी. मेलेल्या आजीच्या पेटीत सापडली कागद खचून भरलेली एक छोटी पेटी. विचकत बसलो इतिहासकाराच्या अधाशीपणानं. बिल, पट्ट्या, पत्रिका, घाण खत, जप्तीच्या नोटिसा, 1, 3, 5, 10 पैशांच्या काही गिन्न्या. विचकत बसलो इतिहासकाराच्या अधाशीपणानं. बिल, पट्ट्या, जन्मपत्रिका, घाण खत, जप्तीच्या नोटिसा, 1, 3, 5, 10 पैशांच्या काही गिन्न्या. एका शेतकरी कुटुंबाच्या अवनतीचे पुरावे कालखंडानुसार क्रमवार जोडता जोडता हाती लागला सज्जड बाबाचा शाळा सोडल्याचा दाखला. एका शेतकरी कुटुंबाच्या अवनतीचे पुरावे कालखंडानुसार क्रमवार जोडता जोडता हाती लागला सज्जड बाबाचा शाळा सोडल्याचा दाखला. इयत्ता दुसरीत सतत अनुपस्थितीमुळे नाव कमी. इयत्ता दुसरीत सतत अनुपस्थितीमुळे नाव कमी. दाखल्यावरील नोंदी बापाच्या, कुटुंबाच्या, पिढीच्या आयुष्याला अधोरेखित करून कंसात टाकणाऱ्या. दाखल्यावरील नोंदी बापाच्या, कुटुंबाच्या, पिढीच्या आयुष्याला अधोरेखित करून कंसात टाकणाऱ्या. धन्यवाद. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे ओल आटत गेली. रानातली काळी माती कुंड्यांमध्ये भिजत राहते. रानातली काळी माती कुंड्यांमध्ये भिजत राहते. शेतात उगवत आहेत बिल्डिंगा, पाट वाहतायत फ्लशमधून. शेतात उगवत आहेत बिल्डिंगा, पाट वाहतायत फ्लशमधून. मुंग्या वर वर चढत येतात दुसरा तिसरा मजला. मुंग्या वर चढत येतात दुसरा तिसरा मजला. आमच्या घरावर कुणी घर बांधले हे पाहायला. साप सरडे फिरत राहतात कंपाऊंडच्या बाहेरून. साप सरडे फिरत राहतात कंपाऊंडच्या बाहेरून. हा अडथळा कसा ओलांडायचा हे न कळून. हा अडथळा कसा ओलांडायचा हे न कळून. पक्षी बांधू पाहतात घरटं झाडं शोधून शोधून. शेवटी खिडकीच्या सांधीमध्ये ग्रिलमधून. ही प्लॉट पडलेली शेतं सजून बसलेत. ही प्लॉट पडलेली शेतं सजून बसलेत गिराहिकाची वाट बघत येणेचा टिळा लावून. माझ्या मनमोकळ्या गावातून या तोंड चुकवणाऱ्या शहरात आलो. माझ्या मनमोकळ्या गावातून ह्या तोंड चुकवणाऱ्या शहरात आलो आणि कोडगाव होत गेलो. आणि कोडगाव होत गेलो. ओल आटत गेली, कोरडा कोरडा होत गेलो. ओल आटत गेली, कोरडा कोरडा. या अप्रतिम रचनेनंतर मी पुन्हा एकदा एका अतिशय तरुण कवीला, बुलढाण्याहून आलेला प्रेषित सिद्धभट्टी या कवीला बोलवणार आहे. हा शुभमन गिल आहे आमचा. तर तो खूप अतिशय सशक्त अशी कविता लिहिणारा हा कवी आहे, जो असं म्हणतो की हजारो अबोल कहाण्या एकवटून आत एक लिपी वाहत असते नदी बनून. कुठल्या तरी सर्जनशील क्षणाच्या शोधात भाषा उभी असतेच कुंठत उंबरठ्यावर. तर हे भाषेचं कुंठितपण जे आहे आपल्या कवितेत शब्दबद्ध करणारा कवी प्रेषित. धन्यवाद सर. पहिली कविता वाचतो. रिकामा भकास कोरडा एकांतवास देऊ नकोस या घराला कधीच. रिकामा भकास कोरडा एकांतवास देऊ नकोस या घराला कधीच. सगळ्या वस्तू जागच्या जागी दिसू देऊ नकोस नेहमी. सगळ्या वस्तू जागच्या जागी दिसू देऊ नकोस नेहमी. सतरंजांची मोडणारच नाही घडी अशी वेळ नको आणूस. सतरंजांची मोडणारच नाही घडी अशी वेळ नको आणूस. अडगळीने पसाऱ्याने समृद्ध राहू दे. बारकुल्या पावलांनी खेळतं राहू दे. गर्दी असू दे येणाऱ्या जाणाऱ्यांची. हा दरवाजा बंद होऊ देऊ नकोस कुणासाठीही कधीच. सशक्तपणे ऐस पैस विस्तारू दे इथले सगळे अल्पायुषी आनंदाचे क्षण. ओले मधाळ सुवास दरवळत ठेव चोहीकडे. सगळ्यांचीच अहोरात्र चालणारी लगबग कधीच कमी होऊ देऊ नकोस. विस्मृतींचे वरदान कितीही चांगले असले तरी अकाली सोडून गेलेल्यांची स्मृती कोरून ठेव भिंतींवर. विस्मृतींचे वरदान कितीही चांगले असले तरी
अकाली सोडून गेलेल्यांची स्मृती कोरून ठेव भिंतींवर, येणाऱ्या जाणाऱ्यांची दिशादर्शक म्हणून. आसपासचा रस्ता कितीही असला अंधारमय, भीतीचा, अनोळखी, या घराबाहेर नेहमी असू देत एक दिवा पेटलेला. मेहनतीने घामाने शिंपल्यात या भिंती, वाड वडिलांनी हाडाची काडं केलीत, याच्या आसपास तरारून उगवू दे प्रत्येक बीज. मेहनतीने घामाने शिंपल्यात या भिंती, वाडवडिलांनी हाताची काडं केलीत, याच्या आसपास तरारून उगवू दे प्रत्येक बीज. सावली धरून राहू दे ही झाडी कायम, ज्याला मांडव बांधल्या जाईल अशा 2-3 फांद्या शाबूत ठेव दारावर. सावली धरून राहू दे ही झाडी कायम, ज्याला मांडव बांधल्या जाईल अशा 2-3 फांद्या शाबूत ठेव दारावर. बालपणीचा झोका दिला ज्या मागच्या बाभळीने, त्याच मजबूत लाकडांनी सरण द्यावं अशी शाश्वत सोय कर. बालपणीचा झोका दिला ज्या मागच्या बाभळीने, त्याच मजबूत लाकडांनी सरण द्यावं अशी शाश्वत सोय कर. आर्थिक विवंचनेच्या काळातही कुणालाच तराजूत करू देऊ नकोस याची किंमत. आर्थिक विवंचनेच्या काळातही कुणालाच तराजूत करू देऊ नकोस याची किंमत. मलाही वाचव या पातकापासून, स्क्वेअर फूट, नॉर्थ फेसिंग, रोड टच या मायाजालात अडकवू नकोस. स्क्वेअर फूट, नॉर्थ फेसिंग, रोड टच या मायाजालात अडकवू नकोस. महिन्याकाठी होणाऱ्या पगाराची वित्तीय भाषा जगण्यापुरतीच येऊ दे वाणीत. ही वास्तू गुंतवणूक नाहीये कुठल्याच अर्थाने, माझ्या कुटुंबाचा ठेवा आहे जन्मजन्मांतरीचा, नंतरच्या पिढ्यांना तो जपण्याची सुबुद्धी दे. इथल्या प्रत्येक प्रार्थनेस किनारा देत राहा. इथून गेलेल्या सर्वांना इथला परतीचा मार्ग दाखवत राहा. इथला परतीचा मार्ग दाखव. दुसरी एक कविता वाचतोय. माझ्यासाठी वाचताना थोडी कठीण कविता आहे, पण मी पहिल्यांदाच वाचण्याचाही प्रयत्न करतोय. कविता आहे, वडिलांना सांगायच्या साऱ्याच गोष्टी. एक दिवस हे हृदय बंद होईल अचानक. एक दिवस हे हृदय बंद होईल अचानक. बाबांचं झालं होतं तसं. वेळ बदलेल किंवा बदलली नसेलही, जागा असेल मी किंवा झोपेत सुद्धा बंद होईल. गिरट्या घालत असणारी अस्वस्थता थांबेल. शांत होईल चराचर. इतरांशी जोडून ठेवणारा श्वासांचा धागा तुटेल. तेव्हा अनेक गोष्टी ज्या घेऊन बसला असेल माझा मुलगा मनात, बोलायच्या राहून जातील तशाच, माझ्यापर्यंत न पोहोचताच, अगदी जशा माझ्या मनात राहिल्या मला वडिलांना सांगायच्या साऱ्याच गोष्टी. अनेक गोष्टी ज्या घेऊन बसला असेल माझा मुलगा मनात, बोलायच्या राहून जातील अगदी तशाच, माझ्यापर्यंत न पोहोचताच, अगदी जशा माझ्या मनात राहिल्या मला वडिलांना सांगायच्या साऱ्याच गोष्टी. मुलाला मला सांगायचं असेल, कितीही संकोच असला आपल्यामध्ये, कितीही राकटपणे आपण वागत असलो एकमेकांशी, तरी माझं तुमच्यावर प्रेम आहे अमर्याद. कितीही गुळगुळीत असलं हे वाक्य तरीही प्रेम हेच सत्य आहे बाबा आपल्यांमधलं. मुलाचं हे सुद्धा सांगायचं राहून जाईल मला की बाबा तुम्हाला जेव्हा लागतं, दुखतं, खुपतं काहीही, ते तेवढंच ऋतून बसलेलं असतं माझ्याही आत. तुमच्या शरीरातून कधी निघालं रक्त तर ती जखम मलाही झालेली असते बाबा, न भरणारी. तुमचा झालेला अपमान माझ्याही आत्म्यापर्यंत जातो. तुमच्या मिळालेल्या सन्मानामुळे माझ्यासाठी आकाश ठेंगणं होतं अगदी गुडघ्यापर्यंत. अशा सगळ्या गोष्टी राहून जातील तशाच, अगदी जशा माझ्या मनात राहिल्या मला वडिलांना सांगायच्या साऱ्याच गोष्टी. मला अखेरचं गदगदा हलवून उठा बाबा उठा असं म्हणत असताना, मला मिठीत घेऊन आक्रोश करत असताना, हॉस्पिटलसाठी उचलून नेत असताना त्याला सांगायचं असेल की बाबा आपण एकमेकांना स्पर्शही केला नाहीये प्रेमाने मी मोठा झाल्यापासून, की आपण एकमेकांना स्पर्शही केला नाहीये प्रेमाने मी मोठा झाल्यापासून. तुम्ही कडेवरून ठेवलं एक दिवस, तेव्हापासून आजच तुम्हाला असं घ्यावं लागतंय. तुम्ही कडेवरून ठेवलं एक दिवस, तेव्हापासून आजच तुम्हाला असं घ्यावं लागतंय. ही कसली दळबद्री अखेरची मिठी आपली एकमेकांना.
ही कसली दळभद्री इकडची मिठी आपली एकमेकांना, असा कसा हा स्पर्श इतका थंड इतका कोरडा, हे सगळं सांगायचं राहून जाईल. त्याचं आईविषयीची एखादी तक्रार सुद्धा राहून जाईल. उद्या बोलू असं म्हणून मी झोपेन कायमचा, त्या सर्व गोष्टी राहून जातील तशाच, अगदी जशा माझ्या मनात राहिल्या मला वडिलांना सांगायच्या साऱ्याच गोष्टी. मी अचानक निघून जाईल एक दिवस, तेव्हा माझ्या मुलाला हेही सांगायचं असेल की किती एकटं वाटतं त्याला कधी कधी रात्रीला, की किती असहाय्य वाटतं, की किती तुमची आठवण येते तुम्ही नसताना. कुठलाच आनंद कसा परिपूर्ण नसतो, दुःखाची ओल असतेच प्रत्येक श्वासाला कायम. त्याचं हे सारं सांगायचं राहून जाईल एक दिवस. मी अचानक निघून जाईल तेव्हा अगदी जशा माझ्या मनात राहिल्या मला वडिलांना सांगायच्या साऱ्याच गोष्टी. धन्यवाद. कारण की मागच्या वर्षी दुर्दैवानं त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. तर यानंतर मी परभणीहून आलेला पुन्हा दुसरा एक तरुण कवी हनुमान भरगुळे, ज्याचा चालू इसवी सनाचे चिरदाह हा कविता संग्रह आता सगळीकडं त्याची खूप चांगली चर्चा आहे. या चिन्हांकित काळात आपण फरफरटत जातो बेदखल, डोळ्यासमोर दिसतात स्वातंत्र्य लढ्यातले चेहरे आणि शाळेत म्हणलेल्या प्रार्थना. तर असा हा अतिशय बेदखल असा जो काळ आहे, माणसाला बेदखल करणारा, या काळाला चिन्हांकित करणारा हा कवी हनुमान. पण आपल्या घरट्यात परतायला हवं असं कवितेचं शीर्षक आहे. किती वेदनांचे प्रहर उलटून गेले, आयुष्यभर कणत राहिलेल्या नात्याला हाक देता आली नाही. किती वेदनांचे प्रहर उलटून गेले, आयुष्यभर कणत राहिलेल्या नात्याला हाक देता आली नाही. की स्वीकारता आलं नाही भयाचं खापर आपल्या माती, की स्वीकारता आलं नाही भयाचं खापर आपल्या माती. शोधत राहिलो पळवाटा, बोलतानाही शब्द अडकत गेले. शोधत राहिलो पळवाटा, बोलतानाही शब्द अडकत गेले. सांगत गेलो स्वतःलाच आपण नव्हतोच कुणाच्या अध्यात्मध्यात. सांगत गेलो स्वतःलाच आपण नव्हतोच कुणाच्या अध्यात्मध्यात. हे कुठून अंगावर मोळ आले, फाटलेल्या शालीत रक्तबंबाळ देह आणि नात्याचे पदर फाटत गेले. हे कुठून अंगावर मोळ आले, फाटलेल्या शालीत रक्तबंबाळ देह आणि नात्याचे पदर फाटत गेले. तू किती दिवस त्याच शब्दावर बोट ठेवणार आहेस. तू किती दिवस त्याच शब्दावर बोट ठेवणार आहेस आणि धरणार आहेस माझा गळा. माझ्या हातून चूक झाली नाही असं म्हणणार नाही. माझ्या हातून चूक झाली नाही असं म्हणणार नाही. पण किती दिवस तू रडणार आहेस फाटत चाललेल्या आबाळाखाली. पण तू किती दिवस रडणार आहेस फाटत चाललेल्या आबाळाखाली. आपल्या नात्याच्या बुडाखाली आग कुणी लावली यावर काही बोलायचं नाही. आपल्या नात्याच्या बुडाखाली आग कुणी लावली यावर काही बोलायचं नाही. तुला खूप वाटा मोकळ्या आहेत आणि मलाही. तुला खूप वाटा मोकळ्या आहेत आणि मलाही. पण भाऊबंदकीचं दंग्यात रूपांतर होण्याआधी ही रानभूल चकमक समजून आपण आपल्याच घरट्यात परतायला हवं. आपण आपल्याच घरट्यात परतायला हवं. सगळेच्या सगळे शब्द बंबाळ राखता येत नाही, दिसतही नाही शांतता. सगळेच्या सगळे शब्द बंबाळ राखताही येत नाही, दिसत नाही शांतता. 2 मिनिटाची शांतता हवी आहे, श्वास घेता येईल इतकं स्वातंत्र्य. 2 मिनिटाची शांतता हवी आहे आणि श्वास घेता येईल इतकं स्वातंत्र्य. किती काळापासून तहानेनं व्याकुळ झालाय जीव. किती काळापासून तहानेनं व्याकुळ झालाय जीव. आणि गाव पांदणीतून उडतोय फुपाटा. बाळ श्रावण येईल की दशरथ आहे बाण लावून. बाळ श्रावण येईल की दशरथ आहे बाण लावून. कळत नाही पाण्याचा बुडबुड आवाज येईल की नाही. घागर भरण्याआधी कोणी चिरकले नाही. बाण अंगठ्याला लागून की न बघता छातीच्या आरपार जाईल हे सांगता येत नाही. काय शोधतायत माणसं कळत नाही. काय शोधतायत माणसं कळत नाही. कसली करतायत शिकार. काय शोधतायत माणसं कळत नाही. कसली करतायत शिकार. जात धर्म की आणखी काही. जात धर्म आणखी काही. की कोणत्या वृत्तीची शोधतोय भळबळ. डोळे बंद आणि शांत कबीर डोळे बंद आणि शांततेचा अबीर कपाळभर. धन्यवाद. असो आता चाड हा कविता संग्रह लिहिणारा प्रतिष्ठान नगरीचा कवी संदीप जगदाळे यांना मी आमंत्रित करणार आहे, की जो म्हणतो, मी गोदावरीच्या काठचं एक गाव सोडून येऊन बसलोय तिच्याच काठावरच्या या गावात. वर्षानुवर्ष चाललोय इथल्या प्राचीन रस्त्यांवर, पण ही परकी माती
माझ्या तळपायांना बिलगत नाही. विस्थापनाच्या ह्या खुणा घेऊन अतिशय सशक्त कविता लिहिणारा संदीप जगदाळे. नमस्कार. पहिल्या कवितेचं नाव आहे लेकरं दचकून उठू नयेत झोपेतून. रात्रीचे 2 वाजलेत, रात्र भरीला लागली, रातकिड्यांची अंधाराशी स्पर्धा चालू आहे. रात्रीचे 2 वाजलेत, रात्र भरीला लागली, रातकिड्यांची अंधाराशी स्पर्धा चालू आहे. शेजारी माझा मुलगा निजलाय, शेजारी माझा मुलगा निजलाय, त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान अजिंठ्याच्या बुद्धाची आठवण करून देतंय. बुद्धाच्या पायाजवळ मी 6 वर्ष लेकरांना शिकवलंय. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान अजिंठ्याच्या बुद्धाची आठवण करून देतंय. बुद्धाच्या पायाजवळ मी 6 वर्ष लेकरांना शिकवलंय. मन सुपा एवढं झालंय, मला मुलाला आयुष्यभर इतकं सुखी पाहायचंय. मन सुपा एवढं झालंय, मला मुलाला आयुष्यभर इतकं सुखी पाहायचंय. झोपेत माणसं सुखी दिसतात, मुलं तर जास्तच. झोपेत माणसं सुखी दिसतात, मुलं तर जास्तच. 35 उन्हाळे पावसाळे खाल्ल्यानंतर मला उमगलेलं हे जग उद्या बसेल त्याच्याही मानगुटीवर. 35 उन्हाळे पावसाळे खाल्ल्यानंतर मला उमगलेलं हे जग उद्या बसेल त्याच्याही मानगुटीवर. चेहऱ्यावरचं सुख विरघळून जाईल हळूहळू, लांबलचक जागरण चिकटतील पाठीला. चेहऱ्यावरचं सुख विरघळत जाईल हळूहळू, लांबलचक जागरण चिकटतील पाठीला. हवा भरली विषानं, कधी कोण कोणाची मान मोडेन सांगता येत नाही. हवा भरली विषानं, कधी कोणाची मान मोडेन सांगता येत नाही. उसातून जावाव पण पात लागू देऊ नये अंगाला, शेतीला धडका देण्यात अर्थ नाहीये. शेवटी लाखाचे 12,000च होणार, नेहमी हातचं राखून ठेवावं जवळ. माझ्या परस्पर शिकेल तो हे सगळं, माझ्या परस्पर शिकेल तो हे सगळं. हळूहळू राकट होईल, हळूहळू राकट होईल चेहरा, या बोटावरचा थुका त्या बोटावर करेल सराईतपणे. हळूहळू राकट होईल चेहरा, या बोटावरचा थुका त्या बोटावर करेल सराईतपणे. हे सगळं तर पाजू द्यायचं नाहीये त्याच्यात, हे सगळं तर पाजू द्यायचं नाहीये त्याच्यात. पण मी वाचू शकत नाहीये काळीज करपण्यापासून, पण मी वाचू शकत नाहीये काळीज करपण्यापासून. तरीही मी झटत राहील, तरीही मी झटत राहील. त्याच्या हातात पुस्तक ठेवीन, त्याला कितीही नकोशा वाटल्या तरी ऐकवील जगभरातल्या कविता. जातक कथा वाचून दाखवीन, गांधीजींचे नोआखलीतले फोटो दाखवीन, कबीराचे निर्गुणी भजनं ऐकवीन कुमार गंधर्वांनी गायलेले. त्याच्या हातात पुस्तक ठेवीन, त्याला कितीही नकोशा वाटल्या तरी ऐकवील जगभरातल्या कविता. जातक कथा वाचून दाखवीन, गांधीजींचे नोआखलीतले फोटो दाखवीन, कबीराचे निर्गुणी भजनं ऐकवील कुमार गंधर्वांनी गायलेले. मला माहितीये माझा जीव मुंगी एवढा आहे आणि जग तर तयारच आहे चारी दिशांनी झडप घालण्यासाठी. मला माहितीये माझा जीव मुंगी एवढा आहे आणि जग तर तयारच आहे चारी दिशांनी झडप घालण्यासाठी. पण मी मरमर करत राहील, त्याचं पाण्या इतकं नितळ काळीज शाबूत ठेवण्यासाठी. पण मी मरमर करत राहील, त्याचं पाण्या इतकं नितळ काळीज शाबूत ठेवण्यासाठी. मी प्रार्थना करतोय सगळ्या लेकरांना आयुष्यभर शांत झोप लागो, ती उठू नये दचकून कसल्याही भीतीनं. सगळ्या लेकरांना आयुष्यभर शांत झोप लागो, ती उठू नये दचकून कसल्याही भीतीनं. दुसऱ्या कवितेचं नाव आहे संत एकनाथ समाधी वर्णन. आभाळभर विटभट्ट्यांचा धूर, पाठीमाग लंगडत वाहणारी गोदावरी. आभाळभर विटभट्ट्यांचा धूर, पाठीमाग लंगडत वाहणारी गोदावरी. वारकरी लगबगीनं माथा टेकवतायत समाधीवर, कपाळभर बुक्का लीन झाल्याचं समाधान मनभर. वारकरी लगबगीनं माथा टेकवतायत समाधीवर, कपाळभर बुक्का लीन झाल्याचं समाधान मनभर. आसमांतात गजर टाळ मृदंग विनेचा, आभाळाला छेदणारी कीर्तनाची लय. आसमांतात गजर टाळ मृदंग विनेचा, आभाळाला छेदणारी कीर्तनाची लय. आमच्या 500 वर्ष आधी होऊन गेलेला तू, अचानक येऊन भिडतोस भारुडाच्या ओळीतून अन गच्च गळा भेट. आमच्या 500 वर्ष आधी होऊन गेलेला तू, अचानक येऊन भिडतोस भारुडाच्या ओळीतून अन गच्च गळा भेट.
भानुदास एकनाथचा संचार पेशीतून फुगडीत एकरूप झालेले कष्टाळू देह. भानुदास एकनाथचा संचार पेशीतून फुगडीत एकरूप झालेले कष्टाळू देह. अष्टगंध बुक्का कपाळभर लावलेले, शेता माती झट्या खेळून दमले भागलेले, दुखना जीव घेऊन येतात तुझ्या पायाशी, आणि तुला तर हे दुखणं कितीतरी शतक आधीच उमजलेलं. अष्टगंध बुक्का कपाळभर लावलेले, शेता मातीत झट्या खेळून दमले भागलेले, दुखना जीव घेऊन येतात तुझ्या पायाशी, आणि तुला तर हे दुखणं कितीतरी शतक आधीच उमजलेलं. उंच उंच दिगांताच्या पलीकडं जाणारे सागवानी खांब उभेत विठ्ठलाच्या ओढीनं. उंच उंच दिगांताच्या पलीकडं जाणारे सागवानी खांब उभेत विठ्ठलाच्या ओढीनं. आमचा जीव तुझा पंढरपूरच्या सावळ्या रूपात. आमचा जीव तुझा पंढरपूरच्या सावळ्या रूपात. तुझ्या डोळ्यांनी आम्ही विठ्ठल पाहिला, चंदनाचा स्पर्श झाला अंगभर, आमचं सोनं झालं. तुझ्या डोळ्यांनी आम्ही विठ्ठल पाहिला, चंदनाचा स्पर्श झाला अंगभर, आमचं सोनं झालं. उतरणीला लागलंय हे प्राचीन गाव, आता फक्त तुझाच आधार. उतरणीला लागलंय हे प्राचीन गाव, आता फक्त तुझाच आधार. अजूनही उभाय खंबीर, पाण्यात एकरूप झालेला तुझा देह. अजूनही उभाय खंबीर, पाण्यात एकरूप झालेला तुझा देह. विना वाचते संत लयित, विना वाचते संत लयित. 430 वर्षांपासून आम्ही हिला खाली टेकू दिलं नाही, तुझे शब्द खांद्यावर घेऊन पावली खेळलो. विना वाचते संत लयित. 430 वर्षांपासून आम्ही हिला खाली टेकू दिलं नाही, तुझे शब्द खांद्यावर घेऊन पावली खेळलो. सोपं नाहीये गंधक भरल्या हवेत 5 शतकांचं सत्व कवटाळून धरणं. सोपं नाहीये गंधक भरल्या हवेत 5 शतकांचं सत्व कवटाळून धरणं. तुझ्यातलं मुठभर बळ उतरू दे आमच्यात. तुझ्यातलं मुठभर बळ उतरू दे आमच्यात. आम्ही मातीमोल होऊ देणार नाही तुझा एकही शब्द. आम्ही मातीमोल होऊ देणार नाही तुझा एकही शब्द. धन्यवाद. नंतर आपल्या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर सूत्रसंचलन करणारे कवी श्री रवी कोरडे यांना मी आपल्या कविता वाचण्यासाठी आमंत्रित करणार आहे. हुसकावलेल्या माणसांची कविता लिहिणारे रवी कोरडे यांचा पहिला कविता संग्रह धुसर झालं नसतं गाव लोकवाङ्मय प्रकाशनाने प्रकाशित केला होता. त्यासाठी त्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आणि त्यांचा अलीकडेच बुंड्या डोंगराचे दिवस असा एक काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला आहे, ज्याला आपल्या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. रानावनातून, जंगल पहाडीतून, गाव शिवारातून हुसकावलेली माणसं शोधतात श्वास शहराच्या रस्त्यावर, अशा सगळ्या माणसांची कविता लिहिणारे रवी कोरडे. कवितेचं शीर्षक आहे तू पांगलेला गाव शिवाराच्या कणाकणात. बळजबरीनं काही क्षणासाठीच तू रमतो पोराच्या शहरातल्या घरात, नाहीतर खून रोवावी बांधावर, तसं तुझं मन स्थिरावलेलं असतं जमिनीच्या हिरव्या चौकोनावर. बळजबरीनं काही क्षणांसाठीच तू रमतो पोराच्या शहरातल्या घरात, नाहीतर खून रोवावी बांधावर, तसं तुझं मन स्थिरावलेलं असतं जमिनीच्या हिरव्या चौकोनावर. एरवीपेक्षा थंड असलेलं शहरातलं पाणी पिताना तुझा रोखतो श्वास. एरवीपेक्षा थंड असलेलं शहरातलं पाणी पिताना तुझा रोखतो श्वास. तुला शंका येते गोठ्यातल्या वासरांना वेळेवर पाणी पाजलं गेलं असेल किंवा नाही. तुला शंका येते गोठ्यातल्या वासरांना वेळेवर पाणी पाजलं गेलं असेल किंवा नाही. किंवा जी गाय लंगडी झाली एका अपघातात ती कशी असेल. किंवा जी गाय लंगडी झाली एका अपघातात ती कशी असेल. तुला आग्रह होतो आणि तू संकोचून जातोस ताटात मावणार नाही इतके पदार्थ पाहून. तुला आग्रह होतो आणि तू संकोचून जातोस ताटात मावणार नाही इतके पदार्थ पाहून. अपराधी मनानं तू आठवतोस 72च्या दुष्काळात बापाला शेवटचं गोडधोडही नाही खाऊ घालता आलं म्हणून. अपराधी मनानं तू आठवतोस 72च्या दुष्काळात बापाला शेवटचं गोडधोडही नाही खाऊ घालता आलं म्हणून. तुझं मन रमावं म्हणून मी घडवून आणतो शहरातल्या देवळांची सफर.
तुझं मन रमावं म्हणून मी घडवून आणतो शहरातल्या देवळांची सफर, तर तुझ्या चेहऱ्यावर तू गावातल्या पारावरच असल्याच्या खुणा दिसतात स्पष्ट. तर तुझ्या चेहऱ्यावर तू गावातल्या पारावरच असल्याच्या खुणा दिसतात स्पष्ट. कॉक सोडावा आणि पाणी यावं इतकं सोपं नव्हतंच कधी तुझं आयुष्य. कॉक सोडावा आणि पाणी यावं इतकं सोपं नव्हतंच कधी तुझं आयुष्य. पाण्याचा भुलभुलैया व्यापून होता तुझ्या देहभर. पाण्याचा भुलभुलैया व्यापून होता तुझ्या देहभर. आणि तुझी पोरगी तर झाली होती एक घागर. आयुष्यभर विहिरीतल्या ओलसर खडकांना आपली गोष्ट सांगणारी. आणि तुझी पोरगी तर झाली होती एक घागर. आयुष्यभर विहिरीतल्या ओलसर खडकांना आपली गोष्ट सांगणारी. पोराच्या पालखीला तू बांधून दिलास एक दिवा, शहराची वाट दाखवणारा. पोराच्या पालखीला तू बांधून दिलास एक दिवा, शहराची वाट दाखवणारा. आणि तू मात्र पांगलेला गाव शिवाराच्या कणाकणात. आणि तू मात्र पांगलेला गाव शिवाराच्या कणाकणात. दुसरी कविता आहे, ते थांबवू पाहतात एसटी. भल्या मोठ्या मार्गाला जोडणारी एक पानंद जाणार असते त्यांच्या गावाला. ते राहतात उभे गावाची अक्षरं गंजून गेलेल्या पाटीसमोर. भल्या मोठ्या मार्गाला जोडणारी एक पानंद जाणार असते त्यांच्या गावाला. ते राहतात उभे गावाची अक्षरं गंजून गेलेल्या पाटीसमोर. शरीराची बागदार फांदी करून ते थांबवू पाहतात एसटी. शरीराची बागदार फांदी करून ते थांबवू पाहतात एसटी. आणि अंगावर धूळ झटकून गाडी निघून जाते कुत्सित कटाक्ष टाकून. चालकापासून प्रवाशांपर्यंत कुणालाच नको असतात ही माणसं गाडीत आलेली. चालकापासून प्रवाशांपर्यंत कुणालाच नको असतात ही माणसं गाडीत आलेली. त्यांना जायचं नसतं भल्या मोठ्या दूरच्या शहरात. जवळच्या तालुक्याच्या गावात ते जाऊ इच्छितात मीठ मिरचीची तजवीज करण्यास किंवा कुठल्या तरी ऑपरेशनसाठी जे ठरलेलं असतं कितीतरी हेलपाट्यानंतर. त्यांना नको असतं गाडीतलं मऊदार सीट. त्यांना नको असतं गाडीतलं मऊदार सीट. ते पायऱ्यांवर उभे राहून दाटीवाटीतही कृतज्ञतेनं जाऊ इच्छितात. ते पायऱ्यांवर उभे राहून दाटीवाटीतही कृतज्ञतेनं जाऊ इच्छितात. आयुष्याला कोणतंच वेळापत्रक नसलं तरी ते येऊन बसतात भल्या पहाटे गाडीची वाट पाहत. संध्याकाळी घरी पोहोचण्याचा दबाव असतो त्यांच्यावर. काही लहान पोरं, म्हातारी माणसं, काही गुरंढोरं वाट पाहणार असतात त्यांची. बळजबरीनं काढलेल्या भांडणाला उत्तर म्हणून माहेरी आणून सोडलेल्या लेकीच्या कोर्टाची तारीख असते लागलेली. त्यांच्या काखेत एक लेकरू असतं, लाल रिबिनीच्या झिरमाळ्या असलेली टोपी घातलेलं. रुमालात 2 भाकरी असतात बांधलेल्या. वायरच्या पिशवीत गुंडाळी केलेले कागद असतात. ते लावता येत नाहीत सभ्य माणसांच्या जगातल्या कोणत्याच फाईलला. जे लावता येत नाहीत सभ्य माणसाच्या जगातल्या कोणत्याच फाईलला. एक खेडूतपणा व्यापलेला असतो त्यांच्या चुरगाळलेपणातही. गाड्या घेऊन जातात दूरवरच्या शहरात माणसांना रुबाबात. विनाथांबा गाडी असल्याचा गौरव करीत कमी वेळेच्या पैजा खात गाड्या पोहोचवतात माणसांना मोठ्या शहरात. आणि ही माणसं मात्र तशीच ताटकळत उभी तासनतास एका स्थिर चित्रात परावर्तित झालेली. आणि ही माणसं मात्र तशीच उभी ताटकळत तासनतास एका स्थिर चित्रात परावर्तित झालेली. धन्यवाद. यानंतर मी नाशिकवरून आलेले कवी ऐश्वर्य पाटेकर यांना बोलवणार आहे. आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की त्यांचा भुईशास्त्र हा जो कविता संग्रह होता 2011 साली, त्याचा पहिला युवा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर त्यांचं जू हे आत्मकथन आणि नंतर पॉप्युलर करून आलेला कासरा
तर अतिशय महत्त्वाचे कवी आहे. आणि सरासरी कवी संमेलन म्हणजे मी नांदेडकर सरांना म्हणलो की ऐश्वर्य पाटेकर हे असे कवी आहेत की ती सापडत नाहीत लवकर. तर आज आपल्याला खरंच आनंदाची गोष्ट आहे की अतिशय मराठीतील महत्त्वाचे आणि सशक्त कवी ऐश्वर्य पाटेकर हे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या 2 कविता. कवी कुसुम अग्रवालांच्या गावातनं मी आलोय आणि इथे आलो ते केवळ एका अशा कवयित्रीसाठी जिने मराठी कवितेचा पदर ठसठसीत केला आणि माझ्यासारख्या मुलाला म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार मला मिळतो त्याच्यामध्ये त्या एक जज होत्या. म्हणजे एका मुलावर त्यांनी प्रकाश झोत धरला. आज माझी इच्छा होती की मला त्यांचं दर्शन घेता यावं. अनुराधा पाटील, कवयित्री अनुराधा पाटील. आणि दुसरा हा माझा जो मित्र आहे तो कोपऱ्यात आहे आणि आम्हाला सगळ्यांना तुमच्या समोर ठेवतोय, त्याचंही ऋण माझ्यावर आहे. अन्यथा कविता वाचायला माझा घसा हा कोरडा पडत असतो. कविता ठेवतो. कवितेचं नाव आहे कोंब. संवेदनशीलतेच्या सुई दोऱ्याने मी टाचतोय अस्तराला अस्तर. संवेदनशीलतेच्या सुई दोऱ्याने मी टाचतोय अस्तराला अस्तर. टाका मारून अस्तराला अस्तर. तशी शिवत न्यायची आहे कविता. जपून ठेवायचं आहे कवितेत खूप काय काय. माझी आई ज्या चुलीवर भाकर भाजायची ती शेवटची मातीची चूल मला जपून ठेवायची आहे. त्या चुलीचं भानोसं पोतारताना जो मस्त मातकट गंध यायचा तोही मला शेवटचा जपायचा आहे. आणखी ते दगडाचं जातही ज्याच्यावर दळण दळता दळता माझ्या आईनं संपूर्ण जिंदगीची कथा गायली. हळूहळू नष्ट केलं जाणारं ती जिवंत सोज्वळ गाव. हळूहळू नष्ट केलं जाणारं ते जिवंत सोज्वळ गाव. याच गावातली हिरवी माणसं जीवाला जीव द्यायची. सुखाला मांडव, दुःखाला खांदा द्यायची. या गावाच्या दिशेनं शहराचं महाकाय धूळ वेगानं सरकत येतंय. त्याला थोपवण्याचं बळ माझ्यात नाही. तरीही काहीही करून मला ते शेवटचं गाव जपून ठेवायचं आहे. वर्तमानाला वाळवी लागलीये. दूषित माणसाचं बियाणं दिवसेंदिवस खोपावतच आहे एरंडासारखं. त्याला अटकाव नाही. अवघं जंगल वाढतच चाललंय त्यांच्याच नावचं. सगुण आणि सद्गुणी माणसास आता मरणापुरतीही उरणार नाही जागा. या सर्वांतून सद्गुणी माणसाचं बियाणं मला वाचवत न्यायचं आहे. थोडक्यात हिरव्या चैतन्याचा लसलसता कोंब जळून खाक व्हायच्या आत मला त्याचं शेवटचं चित्र शब्दांत काढून ठेवायचं आहे. आणि जिला शेवटच नाही अशी शेवटची कविता लिहून ठेवायची आहे. कारण नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसास आता कविताच वाचवणार आहे. कारण नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसास आता कविताच वाचवणार आहे. दुसरी कविता भाकर आणि आई. तिच्या सोसण्याची तऱ्हा निराळी, तिचं दुःखच निराळ. तिच्या सोसण्याची तऱ्हा निराळी,
तिचं दुःखच निराळं, ती झोपताना अंथरूण पांघरून न घेणारी. मी तिला म्हणायचो, हे काय तू अंथरूण नाही टाकलंस, भुईवरच झोपलीस? तेव्हा शब्दाला शब्द टाचत ती म्हणायची, अर आबाळाचं हातापायथ्याला पुरून उरणार पांघरून आणि खाली भुईचं अंथरूण आहे की बक्कळ. तिनं हिवाळा हाडा मांसात रुतावला, तिनं हिवाळा हाडा मांसात रुतावला, उन्हाळा तळपायांच्या भेगात, पचावला पावसाळा घरादारात. ऊन लागलं म्हणाली नाही, थंडी बादली म्हणाली नाही, अशी खंबीर खूट माझी आई. तिचे घट्टे पडून दगडासारखे निबळ झालेले हात आणि तळपायांच्या भेगा पाहून मी तिला म्हणायचो, आई तुझ्या हाताला घट्टे पडलेत आणि तळपायाला भेगा. तेव्हा एक एक शब्द उसवत आई म्हणायची, लेका जन्म होताच जगणं दगूड झालं दगूड, तिडं हाताईचे घट्टेन तळपायाच्या भेगाची काय केव्हा. तिच्या टाचांतून भळभळणार रक्त पुसत मी तिला म्हणायचो, तिच्या टाचांतून भळभळणार रक्त पुसत मी तिला म्हणायचो, आई मी तुझ्या पायांच्या भेगांना क्रॅकिंग लावून देतो. माझी कीव वाटून, माझी कीव करून आई म्हणायची, अवघ्या दुनियातल्या किरमा घेऊन आला तरी त्या माझ्या पायांच्या भेगा पुढं हरतील. भेगा मातूर हरणार नाही, त्या लढतच राहतील, लढतच राहतील, पाय रक्त बंबाळ करत. आई फडक्याला धुडकं जोडायची, तेच तिचं लुगडं. आई फडक्याला धुडकं जोडायची, तेच तिचं लुगडं. 100 जागी घरगुती दांड, जीर्ण जुनेर लुगडं फाटतच जायचं, आई टाके घालतच राहायची. आई हरत नव्हती, लुगडंही माघार घ्यायचं नाही, ते सारखं फाटतच जायचं, फाटतच जायचं. मग मात्र आई निमूट व्हायची. तेव्हा मी तिला म्हणायचो, आई तू फाटकं घालतेस आणि मला मात्र चांगला साजरा. आई तू फाटकं घालतेस आणि मला मात्र चांगला साजरा. फाटकं आभाळ कवेत घेऊन आई म्हणायची, फाटकं आभाळ कवेत घेऊन आई म्हणायची, लेका तुझ्या आईला लोक फाटेल म्हणतील, लेका तुझ्या आईला लोक फाटेल म्हणतील, पर बाटेल म्हणणार नाही. तूही असाच फाटत जा, पर बाटू नकोस. एकदा बाबळीच्या सावलीत बसून आई खूप बोलली. तिला रडताना कधीच पाहिलं नव्हतं, पण त्या दिवशी तिच्या डोळ्यात आसवांचा पाणकळा आणि काळजात हुंदक्याचं आभाळ होतं. एकाएकी आई म्हणाली, लेका तू सुरवे म्हणतो, भाकरीचा चंद्र सोपता सोपता जिंदगी बर्बाद झाली. माझंही तसंच झालंय. चुल्या तव्यावर जिनं भासता भासता माया जिंदगानीची भाकरच करपून गेली, माया जिंदगानीची भाकरच करपून गेली. धन्यवाद. आईशी संवाद साधून संबंध ग्रामीण भागातील स्त्रीचं जे दुःख आहे ते त्यांच्या कवितेतून त्यांनी आपल्या समोर समर्थपणे मांडलं. धन्यवाद. यानंतर मी आपल्या छत्रपती संभाजीनगरचेच कवी ज्यांचा कुणबी बाप हा कविता संग्रह 2006ला आला, त्याच्यानंतर माही गोधडी 56 मोकी हा 2023ला कविता संग्रह आला, ज्यांचे नाट्यानुबंध आणि वाङ्मयीन प्रवृत्ती हे समीक्षा ग्रंथ आहेत आणि त्यांना जवळजवळ 16 पुरस्कारांनी जे सन्मानित आहेत असे कवी ललित आधाने यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कविता वाचाव्यात. सर्वांना नमस्कार. आतापर्यंत विविध अंगाच्या कविता आपण या ठिकाणी ऐकल्या. कविता गेयही असते, मुक्त छंदातल्याही कविता आहे, पण गेय कविता घेतो. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे बिगुल. पंक्चरलेल्या आयुष्याची
गणिते मांडताना, पंक्चरलेल्या आयुष्याची गणिते मांडताना, बघ माझा आत्मा, बघ माझा आत्मा हवेत दरवळतो आहे, बघ माझा आत्मा हवेत दरवळतो आहे. मातीत मिसळले आहे घामाचे हे रक्तचंदन, मातीत मिसळले आहे घामाचे हे रक्तचंदन, बघ कणसातील मोत्यातून, बघ कणसातील मोत्यातून मी मोहरतो आहे, बघ कणसातील मोत्यातून मी मोहरतो आहे. नेऊ दे कितीही चोरुनी रापलेले कष्ट माझे, नेऊ दे कितीही चोरुनी रापलेले कष्ट माझे, बघ त्यावरती इंजिन, बघ त्यावरती इंजिन सुसाट पळते आहे, बघ त्यावरती इंजिन सुसाट पळते आहे. भरू दे कितीही ईव्हीएम, भरू दे कितीही ईव्हीएम विकलेल्या मतदारांनी, भरू दे कितीही ईव्हीएम विकलेल्या मतदारांनी, बघ नोटाचे हे बटन, बघ नोटाचे हे बटन अजूनही दबते आहे, बघ नोटाचे हे बटन अजूनही दबते आहे. उभी असे संसद भक्कम आमुच्या हाडांच्या पायावर, उभी असे संसद भक्कम आमुच्या हाडांच्या पायावर, बघ भिंतीतून त्यागांचे, बघ भिंतीतून त्यागांचे हे गीत गुंजते आहे, बघ भिंतीतून त्यागांचे हे गीत गुंजते आहे. आणि शेवटचा कडवा आहे मित्र हो, पंक्चरलेल्या आयुष्याची ही चळवळ मोठी झाली, पंक्चरलेल्या आयुष्याची ही चळवळ मोठी झाली, बघ विद्रोहाचे बिगुल हे, बघ विद्रोहाचे बिगुल हे ठाई ठाई वाजत आहे, बघ विद्रोहाचे बिगुल हे ठाई ठाई वाजत आहे, ठाई ठाई वाजत आहे. अजून एक गेय कविता घेतो. कवितेचं शीर्षक आहे बाजार. बहुतेकांनी ऐकलेले असेल, परंतु मुक्त छंदातल्या कविता आहेत, परंतु मला असं वाटतं की गेय कविता ऐकाव्यात. बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी, बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी, देवास वाहिलेला माणूस पाहिला मी, देवास वाहिलेला माणूस पाहिला मी. कोणती अशी गरिबी आलिया नभाला, कोणती अशी गरिबी आलिया नभाला, तारका अंबरीच्या, तारका अंबरीच्या तुटताना पाहिल्या मी, तारका अंबरीच्या तुटताना पाहिल्या मी. आदर्श मूल्य जानी तुडविली पायाखाली, आदर्श मूल्य जानी तुडविली पायाखाली. सत्कार तयांचे, सत्कार तयांचे होताना पाहिले मी, सत्कार तयांचे होताना पाहिले मी.
मागण्यास काही गेलो राजमहाली, मागण्यास काही गेलो राजमहाली, माझेच हात तेथे, माझेच हात तेथे छाटताना पाहिले मी, माझेच हात तेथे छाटताना पाहिले मी. स्वातंत्र्य मिळे परंतु मेंदूत पुरी गुलामी, स्वातंत्र्य मिळे परंतु मेंदूत पुरी गुलामी. हा खेळ सोंगट्यांचा, हा खेळ सोंगट्यांचा माकडात पाहिला मी, बाजार माणसांचा भरलेला पाहिला मी. धन्यवाद. भारतीय आयुर्विमा महामंडळ इथं कार्यरत असलेले असे कवी अभय दानी यांना बोलवणार आहे की म्हणजे शक्यतो LICत राहूनही माणूस इतक्या चांगल्या कविता करू शकतो किंवा कदाचित LICत आहे म्हणूनच करू शकतात असंही आपल्याला म्हणता येईल. अतिशय तीव्र संवेदनशीलता असलेला हा कवी तर अभय दानी सर. कवितेचं नाव आहे कबूल कर. कबूल कर. कविता अशी आहे पहा की कबूल कर तू थकलायस आता, कबूल कर तू थकलायस आता, घोडे विकून वाऱ्यावर स्वार हो आणि झोपी जा खुशाल. बाकीची माणसंही खूप थकली आहेत असं समजून घे, ऐकून घे त्यांचा थकवा. सरळ रास्ता रोको कर स्वतःच्याच अभिव्यक्तीच्या पाऊलवाटांवर गनिमी, आणि शहाण्यासारखं गुंडाळून ठेव हे समांतर सिनेमाचं चित्रीकरण काही दिवस. कबूल कर तू थकलायस आता, घोडे विकून वाऱ्यावर स्वार हो आणि झोपी जा खुशाल. बाकीची माणसंही खूप थकली आहेत असं समजून घे, ऐकून घे त्यांचा थकवा. सरळ रास्ता रोको कर स्वतःच्याच अभिव्यक्तीच्या पाऊलवाटांवर गनिमी, आणि शहाण्यासारखं गुंडाळून ठेव हे समांतर सिनेमाचं चित्रीकरण काही दिवस. किती बोलावं लागतं इथे एकमेकांशी आणि पुन्हा मनातल्या मनातही, किती बोलावं लागतं इथे एकमेकांशी आणि पुन्हा मनातल्या मनातही. जशा पावसाच्या धारा बोलतात स्वतःशीच वीज कोसळल्यावर उजेड होतो तेव्हा, जशा पावसाच्या धारा बोलतात स्वतःशीच वीज कोसळल्यावर उजेड होतो तेव्हा, आणि धास्तावून पाहत राहतात एकमेकींकडे बसून राहतात पुन्हा घनघोर अंधार झाल्यावरही. किती बोलावं लागतं इथे एकमेकांशी आणि पुन्हा मनातल्या मनातही. जशा पावसाच्या धारा बोलतात स्वतःशीच वीज कोसळल्यावर उजेड होतो तेव्हा, धास्तावून पाहत राहतात एकमेकींकडे बसून राहतात पुन्हा घनघोर अंधार झाल्यावरही. अशा वेळी एकही नाच गाणं नको अशी मेख मारलीस तर या जलतरण तलावाचं काय करशील. अशा वेळी एकही नाच गाणं नको अशी मेख मारलीस तर या जलतरण तलावाचं काय करशील. काय करशील या आलिशान शयनगृहाचं, काय करशील या अविरत कोसळत राहिलेल्या पावसाचं. पाऊस थांबल्यावर सर्वदूर पसरलेल्या अपरिहार्य हिरवळीचं, फुलांचं पाखरांचं बहरलेल्या ऋतूंचं आणि उत्सवांचं त्यांच्या काय करशील. अशा वेळी एकही नाच गाणं नको अशी मेख मारलीस तर या जलतरण तलावाचं काय करशील. काय करशील या आलिशान शयनगृहाचं, काय करशील या अविरत कोसळत राहिलेल्या पावसाचं. पाऊस थांबल्यावर सर्वदूर पसरलेल्या अपरिहार्य हिरवळीचं, फुलांचं पाखरांचं बहरलेल्या ऋतूंचं आणि उत्सवांचं त्यांच्या काय करशील. कळत कसं नाही तुला की ही अध्यात्माला बिलगून आलेली समांतर कहाणी तुझी कोणालाच आवडत नाहीये तो राग. कळत कसं नाही तुला की ही अध्यात्माला बिलगून आलेली समांतर कहाणी तुझी
कोणालाच आवडत नाहीये तो राग, नुसतीच वाळू काय पसरलेली मैलोनमैल, एकही झाड नाही झाडाची फांदी नाही, एकही झाड नाही झाडाची फांदी नाही, ज्याचे हातपायच हालत नाहीत तो अखेरचा झोका कुठे बांधशील मग, समांतर खस्ता खाशील नुसतं. कळत कसं नाही तुला की ही अध्यात्माला बिलगून आलेली समांतर कहाणी तुझी कोणालाच आवडत नाहीये तो राग, नुसतीच वाळू काय पसरलेली मैलोनमैल, एकही झाड नाही झाडाची फांदी नाही, ज्याचे हातपायच हालत नाहीत तो अखेरचा झोका कुठे बांधशील मग, समांतर खस्ता खाशील नुसत्या. सेटवर ही आदळआपट होईल, थिएटरच्या आत आणि बाहेर दंगल होईल, सासर माहेर पेटून उठेल, बस स्टँड रेल्वे स्टेशन गजबजून जाईल, मोफत प्रवासाची पर्वणी असेल त्याआधी हा विषय संपवून टाक. सेटवर ही आदळआपट होईल, थिएटरच्या आत आणि बाहेर दंगल होईल, सासर माहेर पेटून उठेल, बस स्टँड रेल्वे स्टेशन गजबजून जाईल, मोफत प्रवासाची पर्वणी असेल त्याआधी हा विषय संपवून टाक. सनातन्यांसारखा सावध हो, या पिसाळलेल्या पर्यटन पर्वात सराईतासारखा जाऊन ये, युरोप अमेरिका सिंगापूर नाहीतर चंद्रावरच थेट. या पिसाळलेल्या पर्यटन पर्वात सराईतासारखा जाऊन ये, युरोप अमेरिका सिंगापूर नाहीतर चंद्रावरच थेट. लाखो वर्ष जसा पुनर्जन्मावर विश्वास ठेवलास, लाखो वर्ष जसा पुनर्जन्मावर विश्वास ठेवलास, तसं हे आयुष्य एकदाच मिळतं अशी मखलाशी कर अधूनमधून. तसं हे आयुष्य एकदाच मिळतं अशी मखलाशी कर अधूनमधून. हौस करून घे रंगरंगोटी कर बेहिशोबी, हौस करून घे रंगरंगोटी कर बेहिशोबी, तुझ्या आतला विध्वंस राहू दे तसाच. पिंजऱ्यातल्या वाघासारखं आतल्या आत एरझाऱ्या मारणारं दुःख विसरून जा, पिंजऱ्यातल्या वाघासारखं आतल्या आत एरझाऱ्या मारणारं दुःख विसरून जा. ही जन्माची शतपावली आहे असं सांग खुशाल, ही जन्माची शतपावली आहे असं सांग खुशाल. तुझ्या गालावरून ओघळणाऱ्या आसवांचा सौदा करायला शिक, मग कसे दिवस रंग बदलतात ते बघ. तुझ्या गालावरून ओघळणाऱ्या आसवांचा सौदा करायला शिक, मग कसे दिवस रंग बदलतात ते बघ. सफरचंद मागवून घे 7 समुद्रा पलीकडची, तब्येतीला जपत जा वेळेवर झोपत जा, शतायुषी हो निसंकोच. तब्येतीला जपत जा वेळेवर झोपत जा, शतायुषी हो निसंकोच. अष्टपुत्र सौभाग्यवती आहेच तुझ्या दिमतीला, तिलाही घेऊन जा. दोघांची छबी झळकू दे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये, म्हणजे मग दोघांचेही पाहून होतील हे परदेशातले सूर्योदय. म्हणजे तुम्ही दोघंही विसरून जाताल हा सूर्य आणि हा जयद्रथवालं मायबोलीतलं महाभारत. म्हणजे मग दोघांचेही पाहून होतील हे परदेशातले सूर्योदय. म्हणजे मग तुम्ही दोघंही विसरून जाल हे हा सूर्य आणि हा जयद्रथवालं मायबोलीतलं महाभारत. फेस्टिवलचा अंदाज घेऊन सरळ एखाद्या धंदेवाईक सिनेमाची घोषणा कर बेमिसाल. फेस्टिवलचा अंदाज घेऊन सरळ एखाद्या धंदेवाईक सिनेमाची घोषणा कर बेमिसाल. आणि मोक्ष मिळाल्याच्या थाटात या बॉक्स ऑफिसवर डोकं आपटून तिकडेच मरून जा. मोक्ष मिळाल्याच्या थाटात तिकडेच या बॉक्स ऑफिसवर डोकं आपटून मरून जा. बापावर अंत्यसंस्कार करायची वेळ येईल, बापावर अंत्यसंस्कार करायची वेळ येईल. काळ थांबलेला असेल जागच्या जागी. आपली म्हणून आयुष्यभर मिरवलेली माणसं सगळी पळून गेलेली असतील आणि तुझं थिएटर ओस पडलेलं असेल तेव्हा नाहीतरी दुसरं काय करणार आहेस कबूल कर, नाहीतरी दुसरं काय करणार आहेस कबूल कर. सगळं अलबेल होईल अशा भ्रमात राहिलो नाही, सगळं अलबेल होईल अशा भ्रमात राहिलो नाही. किंवा सगळ्यांचं होईल ते आपलं होईल असा दिलासा उचलून जगन्नाथाच्या रथाला जुंपून घेतलं नाही सकाळी सकाळीच. सगळं अलबेल होईल अशा भ्रमात राहिलो नाही. किंवा सगळ्यांचं होईल ते आपलंही होईल असा दिलासा उचलून जगन्नाथाच्या रथाला जुंपून घेतलं नाही सकाळी सकाळीच.
मुका राहिलो युगानुयुगे पण अवाक्षर गोलमाल बोललो नाही. मुका राहिलो युगानुयुगे पण अवाक्षर गोलमाल बोललो नाही. प्रेमाच्या गावाला जायचं होतं तात्काळ म्हणून भाषेशी झुंजत राहिलो आतल्यात. प्रेमाच्या गावाला जायचं होतं तात्काळ म्हणून भाषेशी झुंजत राहिलो आतल्यात. मी लपून छपून हल्ला बोलून प्रेम केल्याचं सांगितलं नाही वर तोंड करून. मी लपून छपून हल्ला बोलून प्रेम केल्याचं सांगितलं नाही वर तोंड करून. पावलांच्या टिमक्या वाजवून दाखवल्या नाही. निवांत पारदर्शक मी बाहेर खाली जगण्याच्या धांदलीमध्ये बसलो नाही चपकल कधी. निवांत पारदर्शक मी बाहेर खाली जगण्याच्या धांदलीमध्ये बसलो नाही चपकल कधी. माझ्या वाहना मंदिराबाहेर पळवून नेलेल्या आणि ही अनवाणी पावलं राहिलेली मागे. माझ्या वाहना मंदिराबाहेर पळवून नेलेल्या आणि ही अनवाणी पावलं राहिलेली मागे, जी सगळ्यांनी सामूहिक इतकं नेल पॉलिश ओतूनही काही केल्या वहिवाटांवर शोभली नाही. की जी सगळ्यांनी सामूहिक इतकं नेल पॉलिश ओतूनही काही केल्या वहिवाटांवर शोभली नाही. रस्त्यांच्या माथ्यावर धुकं टांगून ठेवलेलं दुधारी तरी उठून सरळ चालायला लागलो तीरासारखा. रस्त्यांच्या माथ्यावर धुकं टांगून ठेवलेलं दुधारी तरी उठून सरळ चालायला लागलो तीरासारखा. मागे वळून पाहिलं नाही, आरशांचा खेळ मांडला नाही. रथयात्रा आपल्यासाठी असते असं कधी मानलं नाही. स्वप्नातही घोड्यावर बसलो नाही कधी. आता अचानक या अवेळी अंबारीत बसून कशाला जाऊ कुठे. ही येण्या जाण्याची अक्षर ओळख व्हायला वेळ लागतो हे समजून घ्यायला मला फार वेळ लागला नाही. ही येण्या जाण्याची अक्षर ओळख व्हायला वेळ लागतो हे समजून घ्यायला मला फार वेळ लागला नाही. मला भीती आहे पुन्हा पुन्हा घराबाहेर पडलो म्हणून लाथा खाऊन धिक्कारला जाण्याची. मला भीती आहे पुन्हा पुन्हा घराबाहेर पडलो म्हणून लाथा खाऊन धिक्कारला जाण्याची, किंवा सर्वाधिक कमी वेळेस आरशात पाहिलेला माणूस म्हणून गौरवला जाण्याची. किंवा सर्वाधिक कमी वेळेस आरशात पाहिलेला माणूस म्हणून गौरवला जाण्याची. म्हणूनही मी आवळा कोहळावाल्या कुठल्याही लफंग्याच्या वाऱ्याला उभा राहिलो नाही. म्हणूनही मी आवळा कोहळावाल्या कुठल्याही लफंग्याच्या वाऱ्याला उभा राहिलो नाही. खोल मातीच्या पोटातलं सोनं माथ्यावर ध्वजासारखं लहरत राहावं म्हणून आधीच्या नाहीतर नंतरच्याही 27 पिढ्यांचा कैवार घेऊन पोटासाठी भटकणाऱ्या या समकालीन बांधवांचा दुस्वास केला नाही. त्यांच्या आकाशातही सोनच विखुरलेलं आहे असं समजत राहिलो. आकाश आणि पायाखालची जमीन दोघांच्याही काळजाला हूल देऊन जाणारा, लाखो वेळेस याआधी उद्ध्वस्त झालेला पूल बांधायचा होता मला पुन्हा. आकाश आणि पायाखालची जमीन दोघांच्याही काळजाला हूल देऊन जाणारा आणि लाखो वेळेस याआधी उद्ध्वस्त झालेला पूल बांधायचा होता मला पुन्हा. त्याचा दुवा होऊन जगलो मी. मला खारुताईचा जन्म दे अशी प्रार्थना केली बुंद्याशी बसून. मला खारुताईचा जन्म दे अशी प्रार्थना केली बुंद्याशी बसून. पण चुकूनही पाठीवरून रामाचा हात फिरू दे अशी अभिलाषा ठेवली नाही. कोणी घर देतं का घरची शैली उधार घेऊन कुटुंब कलहाचा दरवाजा ठोठावला नाही. कोणी घर देतं का घरची शैली उधार घेऊन कुटुंब कलहाचा दरवाजा ठोठावला नाही. कुठल्याही अशा कथानकातून काढता पाय घेतला आणि आभाळाच्या भरोश्यावर झेपावलो असा की पुन्हा म्हणून जमिनीवर आलो नाही. यथावकाश थोडीच राहिली. यथावकाश पाखरांशी सोयरीक केली हिमतीवर स्वतःच्या. यथावकाश पाखरांशी सोयरीक केली हिमतीवर स्वतःच्या. मध्यस्थीला दलाल नेमले नाही. एकांताचे प्रहर पांघरून बसलो. उत्सवांच्या माथ्यावर तुळशी पत्रातला आनंद ठेवला शोधून. आकाशातल्या आकाशात उधळून लावले डाव सगळे. कोसळणाऱ्या पावसाशी जलसमाधीचे सौदे केले अधांतरी. मृत्यू जवळ आल्यासारखा शहराकडे परतलो. झेपावत राहिलो वनवा लागलेल्या जंगलावरून. धबधब्याखाली शान के साथ विझवून घेतली पंखांना लागलेली आग. पण जमिनीवर आलो नाही. मुठभर मातीखाली झोपायलाही नको. मला वरदहस्त नको होता हिरवळीचं आमिष घेऊन वाऱ्याबरोबर झोका खेळणाऱ्या जमिनीचा.
मला वरदहस्त नको होता हिरवळीचं आमिष घेऊन वाऱ्याबरोबर झोका खेळणाऱ्या जमिनीचा आणि तिच्या गर्भात लपवून ठेवलेल्या साम्राज्यशाहीचाही. मी पतंग तर कधीही नव्हतो दोर लावून उडवलेला ऐऱ्या गैऱ्यांच्या शिवशिवलेल्या हातातला. मी पतंग तर कधीही नव्हतो दोर लावून उडवलेला ऐऱ्या गैऱ्यांच्या शिवशिवलेल्या हातातला. ज्यांना दिशांशी काही देणं घेणं नसतं अशा वादळ वाऱ्याशी दोस्ताना होता आपला. ज्यांना दिशांशी काही देणं घेणं नसतं अशा वादळ वाऱ्यांशी दोस्ताना होता आपला. आणि ज्यांचं दिशांचं ज्ञान असतं स्वयंभू अशा पाखरांना घरटी बांधू दिली मी खांद्यावर माझ्या. ज्यांचं दिशांचं ज्ञान असतं स्वयंभू अशा पाखरांना घरटी बांधू दिली मी खांद्यावर माझ्या. त्याच्या झरोक्यातून लांबवर मीही वाट पाहिली हे आकाश किमान एकसंध होईल अशी. त्याच्या झरोक्यातून लांबवर मीही वाट पाहिली हे आकाश किमान एकसंध होईल अशी. मला मिटवून टाकायची होती या अशुभ दिवसांमध्ये कोणीही चितारलेली चित्र डोंगरदऱ्यांची आणि या शतकानुशतकाच्या अविरत पडझडीची. मला नको होत्या या नाकावर टिचून उभ्या असलेल्या माणसांमधल्या अभेद्य भिंती. मला नको होत्या या नाकावर टिचून उभ्या असलेल्या माणसांमधल्या अभेद्य भिंती, त्यांची अरेरावी आणि या उपटसुंभ उतरंडी इथून तिथून. मला या गाडग्या मडक्यात बसून प्रेम करता आलं नाही. मला या गाडग्या मडक्यात बसून प्रेम करता आलं नाही. मला रुग्णवाहिकेच्या तडफेने प्रेमाच्या गावाला पोहोचायचं होतं तात्काळ. मला रुग्णवाहिकेच्या तडफेने प्रेमाच्या गावाला पोहोचायचं होतं तात्काळ. मी काही केल्या जमिनीवर आलो नाही. सगळं आलबेल होईल अशा भ्रमात राहिलो नाही. सगळं आलबेल होईल अशा भ्रमात राहिलो नाही. दरम्यान कविता हा लोकवाङ्मय प्रकाशनातर्फे ज्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला ते आल्हाद भावसार अकोल्याहून आलेले आहेत. अभिदा नंतर सौष्ठव या 90च्या दशकातील लघुनियतकालिकात संपादन सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तत्कालीन विविध वाङ्मयीन नियतकालिकात लेखन प्रकाशित त्यांचं झालेलं आहे. कवी आल्हाद भावसार. हा तीव्र डेसिबलचा कोलाहल. हा तीव्र डेसिबलचा कोलाहल खडखडीत धारदार. यादवीच्या दुधंबी हिंसक ललकारी भाषेतून भय पेरत. काळ सुटलाय चौखूर भाषेतून भय पेरत. काळ सुसाटलाय चौखूर आसमंत भर धूळच धूळ. आसमंत भर धूळच धूळ. डोळे उघडे ठेव. डोळे उघडे ठेव. चष्मा पुसून घे. सत्य आणि ज्ञान प्रेम आणि करुणा. सत्य आणि ज्ञान प्रेम आणि करुणा. शब्द अवघड आहेत शिकून घे. शब्द अवघड आहेत शिकून घे. दुसरी कविता आहे. दारं खिडक्या घट्ट बंद करून घेतलेत. दारं खिडक्या घट्ट बंद करून घेतलेत दोन्ही अडसर घालून. वर्तमानपत्र कधीच बंद केले होते. केबल काढून फेकून द्यायला बरीच वर्ष लोटली. केबल काढून फेकून द्यायला बरीच वर्ष लोटली. सिम बिन चेचून चेचून गतप्राण केला अँड्रॉइड. सिम बिन चेचून चेचून गतप्राण केला अँड्रॉइड. तेव्हा कुठे जरासे हायसे वाटायला लागले. शेजाऱ्यांबद्दलचा संशय सायबर पार गेला विरून. शेजाऱ्यांबद्दलचा संशय सायबर पार गेला विरून. ना धुराळा ना आवाज जराई जरी गरगडल्या परस्परातील अदृश्य भिंती. ना धुराळा ना आवाज जराही जरी गडगडल्या परस्परातील अदृश्य भिंती. मला खूपच हायसे वाटू लागली. प्रार्थनेच्या सुरात कुणीतरी प्रतिज्ञा म्हणायला लागले.
प्रार्थनेच्या सुरात कुणीतरी प्रतिज्ञा म्हणायला लागले. मला खरोखरच हायसे वाटायला लागले. आपल्यातले प्रेम, आपल्यातली करुणा, आपली सनातन अहिंसा हे सत्य आहे. बाकी सर्व मतपेटीत बंदिस्त आहे. बाकी सर्व मतपेटीत बंदिस्त आहे. धन्यवाद. कवी श्रीकांत देशमुख. आजच्या या काळामध्ये कविता ऐकायला एवढे लोक जमतात आणि इतका काळ स्थिर राहतात एका जागेवर, हीच एक फार मोठी अशी गोष्ट आहे. म्हणजे जसं बऱ्याच जणांनी विपश्यना केली असेल, विपश्यनेच्या त्या हॉलमध्ये जशी एक शांतता असते, कविता ऐकताना तशा स्वरूपाची शांतता मी पहिल्यांदा बघतोय. आणि हे क्रेडिट पूर्ण श्रीधरला जातं. त्यांनी ज्या पद्धतीने कवी निवडले, म्हणजे उत्तरोत्तर गंभीर होत जाणारं कवी संमेलन असं म्हणूयात त्याला. अगदी पहिल्या कवितेपासनं शेवटच्या कवितेपर्यंत मध्ये थोडं आमच्या ललितनी त्याला थोडं हलकं फुलकं केलं, आणि त्याची सुद्धा एक अधूनमधून गरज असते. खरं म्हणजे कवी संमेलन चालू असताना आपल्याला स्वतःला आपला आतला आवाज ऐकायला मिळाला पाहिजे. जी माणसं एवढा वेळ कविता ऐकू शकतात ती कवीपेक्षाही श्रेष्ठ असतात असं मला वाटतं. कवीला समजून घेणं ही साधी गोष्ट नाही हो. अगदी ज्ञानोबांपासनं अलीकडच्या आमच्यासारख्या कवींपर्यंत छोट्या छोट्या हा समाज ह्या सगळ्या कवींना सहन करत आलेला आहे. परंतु ज्या वेळेला कवी आणि समाज, लेखक आणि कलावंत समाज यांचं नातं काय आहे याचा विचार आपण करतो, त्यावेळेला एक फार वेगळा परिप्रक्ष तुमच्या आणि माझ्यासमोर येतो. तसा कवी हा अतिशय नाजूक मनाचा असतो, नाही का? म्हणजे जेव्हा त्या कवीच्या मनाला तडे जातात तेव्हा कविता निर्माण होते. कुठली तरी एक अपार अशा स्वरूपाची अस्वस्थता असते आणि त्या अस्वस्थतेतून कवितेचा जन्म होतो. एखादी कविता ज्यावेळेस मनात येते त्यावेळेस एक दृश्य तुमच्या माझ्या समोर आहे, पण त्या दृश्याच्या पलीकडचं एक दृश्य हे कवीच्या मनामध्ये असतं. इथे खूप सगळी आदरणीय माणसं बसलेली आहेत. दासू वैद्यसारखा अतिशय चांगला कवी इथे समोर आहे. जयदेव डोळे, म्हणजे ज्याची महाराष्ट्राला भीती वाटते वैचारिक संदर्भामध्ये, असं आमचं जयदेव इथे आहे. उत्तम भावस्कर आहे, हबीब आहे. नव्या पिढीतला संतोष आळंजकर इथे बसलेला आहे. आणि या काव्यपीठावर ज्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने कविता सादर केल्या हे सगळं ऐकल्यानंतर मला स्वतःला वाटतं की मी सुद्धा कवी म्हणून कुठेतरी यांच्यापेक्षा कमी आहे. असं ज्यावेळेला वाटतं मागच्या पिढीतल्या एखाद्या कवीला, त्यावेळेला कवितेचा खरोखर विकास होत चाललेला आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे श्रीधर सारखी कविता मला का लिहिता येत नाही असं मला वाटलं पाहिजे, किंवा दासू सारखी एखादी बालकविता मला का लिहिता येत नाही. म्हणजे कविता आणि जगणं, कविता आणि संस्कृती. आता नुकतंच दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. गंमत म्हणजे त्यावेळेस काही कवींनी मला तिथून फोन केला की आम्ही दिल्लीवर स्वारी केली आणि दिल्ली जिंकून आलो. त्यावेळेस मला अक्षरशः भरून आलो. म्हणजे कधी कधी असं वाटतं की या लोकांनी दिल्लीवरती स्वारी केली. अरे पण तुमच्यावरती दिल्लीने स्वारी केलेली आहे हे तुम्ही विसरून गेलात. आणि ही जी सध्याच्या समकाळामधली जी काही दिल्लीची स्वारी आहे ती किती भयावह स्वरूपाची आहे, त्याचं रूप कशा स्वरूपाचं आहे तुमच्या लक्षात येतं का? अशा स्वारीमधनं तुकोबांचा जन्म नसतो, मंबाजींचा होत असतो. लक्षात घ्या. कवीला हे समजून घेता आलं पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्राचा जो की सांस्कृतिक इतिहास आहे तो कायमस्वरूपी विद्रोहाचा इतिहास राहत आलेला आहे. जिथे अनुनयाला आम्ही कधी थारा दिलेला नाही आहे
जिथे सत्ताधाऱ्यांना लाथ मारण्याची क्षमता ज्या प्रदेशातल्या कलावंतांमध्ये आहे, कुठल्याही काळामध्ये टिकून राहण्याची क्षमता ज्या प्रदेशातल्या कलावंतांमध्ये आहे, त्या प्रदेशातले आम्ही आहोत. म्हणजे पुन्हा एकदा छावासारखा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राला स्फुरण चढलं. खरं म्हणजे या बाबी कशा रीतीने आपण नेमक्या बघायच्या असतात. एक मध्येच एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला असं सांगेल की साधारणतः 1998ची गोष्ट आहे. माझ्या बळीवंत या संग्रहाला विशाखा पुरस्कार दिला होता आणि त्यासाठी मी नाशिकला गेलो होतो. मला त्यावेळेला कार्यक्रम संपल्यानंतर कुसुमाग्रजांना भेटण्याची इच्छा होती, पण तेवढ्यात मला भेटण्यासाठी तिथे पठारे सर वगैरे सगळी मंडळी आली. अरे म्हणे नंतर भेटता येईल, चल आपण बाहेर जाऊ. आणि तिथून आम्ही निघून गेलो आणि 10 मार्च 1999ला कुसुमाग्रज गेले. आजही मला त्यावेळेला मी कुसुमाग्रजांना का भेटलो नाही याचं दुःख वाटत राहतं. अशीच एक गोष्ट आहे, ही 1982ची गोष्ट आहे. मी JES कॉलेजला शिकायला होतो BAला आणि हॉस्टेलवरती थांबलो होतो. त्यावेळेस माझा एक मित्र आला आणि त्यांनी सांगितलं की रेस्ट हाऊसला यशवंतराव चव्हाण आलेले आहेत, आजूबाजूला कोणीही नाही, साहेब एकटेच बसलेले आहेत, आपल्याला भेटायला जायचं आहे. मला काहीतरी काम होतं वेगळं आणि मी तिथे जाऊ शकलो नाही, त्याचं सुद्धा दुःख मला आज होतं. म्हणजे एखाद्या कवीला आपण भेटू शकलो नाही याचं दुःख आयुष्यभर दुसऱ्या कवीला वाटत राहणं, ही गोष्ट पहिल्या कवीचं श्रेष्ठत्व सांगणारी असते. आणि कवीला अशी एकमेकांच्याबद्दल एक अपूर्वाई असली पाहिजेत. म्हणजे गमतीचा किस्सा असा आहे नागपूरचा की एका मोठ्या कवीला भेटण्यासाठी एक छोटा कवी गेला आणि त्या मोठ्या कवीने छोट्या कवीला आल्यानंतर म्हटलं की तुम्ही कशासाठी आलात. त्यामुळे मला तुम्हाला बघायचं होतं. तर तो मोठा कवी असं म्हणाला, ठीक आहे बघितलं ना मला, चला निघा आता. गंमत अशी आहे की कवीनी उद्धट असता कामा नये कधीच. एक अपार स्वरूपाची नम्रता, जसे जे तुकोबाने सांगितलेलं आहे की महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती, ही कवीच्या मनामध्ये असली पाहिजेत. म्हणून कवी असणं ही एक प्रकारची दिशा आहे. तुम्ही लक्षात घ्या, सगळा इतिहास, हा सगळा जो इतिहास आहे, या इतिहासामध्ये लक्षात राहिलेली माणसं कोण कोण आहेत. रामदेवराव यादव लक्षात नाही, चक्रधर लक्षात आहे आपल्या. तुकोबा लक्षात आहे, एकनाथ लक्षात आहेत की ज्या माणसांनी या गर्दीला वळण लावण्याचं काम केलेलं आहे. कवीचं काम हेच असतं की त्याने गर्दीला वळण लावलं पाहिजेत. म्हणजे प्रत्येक काळामध्ये एक ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक काळामध्ये एक पारतंत्र्य असतं. जसं नेमाडेने हिंदूमध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्यानंतरचं स्वातंत्र्य काय, त्या स्वातंत्र्यानंतरच्या स्वातंत्र्याचा शोध कवीला घेता आला पाहिजेत. आम्ही राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झालो म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो असं म्हणता येत नाही. याचं कारण असं असतं की 2014 साली असं कुणीतरी म्हणत असतं की देशाला खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालेलं आहे. त्यावेळेला इथल्या राजकीय जी घटित असतात त्याचं पुनर्विलोकन आपल्याला करावं लागत असतं. म्हणून प्रत्येक काळामधल्या पारतंत्र्याविरोधातली जी लढाई आहे ती कोणाला लढावी लागते, कवींनाच लढावी लागत असते. म्हणजे कोणाची दुष्यंत कुमारची कोणाची ओळ नाही, उसके दुश्मन है बहुत आदमी अच्छा ही होगा. म्हणजे कवीला आपल्या शत्रूची संख्या वाढवता आली पाहिजेत. आणि जो कवी आपले जास्तीत जास्त शत्रू निर्माण करू शकतो तो कवी श्रेष्ठ असतो. म्हणजे प्रत्येक कवीने तुकोबा व्हायची तयारी ठेवली पाहिजेत. तुकोबा होणं म्हणजे सदेह वैकुंठाला जाणं. म्हणून ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात की उदय प्रकाशांची एक कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं बोलने से कुछ नहीं सोचने से आदमी मर जाता है. हे जे कवी पण असतं ते अशा पद्धतीचं असतं
आता इथे जी सगळी आपली मंडळी बसलेली आहेत, प्रेषित चित्तपट्टी, खरं म्हणजे कवी हा प्रेषितच असतो ना, फक्त तो बायोलॉजिकल असतो. म्हणजे ताराबाईंनी जो संदर्भ दिला दिल्लीच्या संमेलनामध्ये, म्हणजे अलीकडे बायोलॉजिकल आणि नॉन बायोलॉजिकलचं युद्ध फार चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आज देशामध्ये ह्या अगदी थेट स्वर्गातून जन्म घेतलेल्या माणसांचा उदय आपल्या देशामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळं एक सांस्कृतिक धुका सगळीकडे पसरलेला आहे की मी काय आहे, माझं आयडेंटिफिकेशन काय, नेमकी माझी ओळख काय, माझा आत्मस्वर काय आहे, माझं निर्णय स्वातंत्र्य मी कुणाकडे तरी गहाण ठेवलंय का, याचा शोध कवींना घेता आला पाहिजे. तशी एक परंपरा तुमच्या माझ्याकडे आहे. अगदी मुक्तिबोधांपासून नारायण सुर्व्यांपर्यंत, सुरेश भटांपर्यंत ही सगळी परंपरा तुमची माझी परंपरा आहे. म्हणून या सगळ्या काळामध्ये हे कवी बोलतायत. रवी कोरडेसारखा कवी सुद्धा किती ओला आहे हे तुम्ही पाहिलं असेल. किंवा आमचा कमलेश महाले, त्याला मी आज पहिल्यांदा बघतोय, अतिशय कमी वयामध्ये किती नितांत सुंदर अशा स्वरूपाची कविता लिहितो. आणि बरेचदा असं वाटतं की कमी वयामध्येच माणसं चांगली कविता लिहू शकतात. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरीचं उदाहरण तुमच्या माझ्यासमोर आहे. माणसं जसजशी म्हातारी होऊ लागतात तसतशी त्यांची कविता सुद्धा निबर होऊ लागते, त्यातली संवेदना हरवून जाते कुठेतरी. हा कदाचित वयाचा परिणाम, बरंच काही अनुभवण्याचा सुद्धा परिणाम असू शकतो. म्हणून कवींना समजून घेणं ही एक फार मोठी सांस्कृतिक जबाबदारी आहे असं मला स्वतःला वाटतं. माझ्या एक दोन कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. मोबाईल घे माझ्या इकडे. सावित्री नावाची एक माझी कविता आहे. वाट पाहून पाहून काल परवा पुसलं सांजवेळी सावित्रीचं कुंकू टाळ मृदंगाच्या चालीवर. वाट पाहून पाहून पुसलं सांजवेळी सावित्रीचं कुंकू टाळ मृदंगाच्या चालीवर. आषाढी संपवून अष्टगंधी चेहऱ्यानं सावित्रीचा नवरा फिरायचा गावभर मुरमुरे रेवड्या वाटत. चाराठाण्याचा खुर्दा, चंची भरून तंबाखू, लवंग सुपारी इलायची दाखवायचा गावभर दाताच्या खिंडीतून हसत. ढोरक्या पोरानं खाल्ली चंचीतली इलायची तर लागायचा कोसभर माग. माळ रानावर गुराढोरांना शाप देत. रानशिवार आडवाटानं पाथात बसलेल्या बायका, दोन्ही पाय दुमडून बायकांच्या घोळक्यात सावित्रीचा नवरा तंबाखू चगळत. दिंडीतल्या आठवणी, लेकी सुनांचा महिमा गाणारा, रानात पिकल्या किती मिरच्या सांगणारा. लेक सुना राबतात ढोरासारख्या, मायखाली सारी देवाची लेकरं, आपण तेवढे नाममात्र. द्या आता जराशी तंबाखू सुपारी, मायबाई चंदरभागा, काही बाही बोलत वढाळ ढोरासारखा फिरणारा. सालाबादाप्रमाणे पडशी खांद्यावर झेंडा, दिंडी सोबत मुकाट चालत गेला. टाळ मृदंगाच्या गजरात सावित्रीचा नवरा, परतल्या मन भरून दिंड्या खेळून पावलांचे खेळ. परतल्या मन भरून दिंड्या खेळून पावलांचे खेळ. माखलेलं काळीच अबीर बुक्क्यानं, साठलेली नखाबुटात पावलांच्या भिगात पंढरीच्या वाटेवरली माती. सावित्रीचा नवरा असेल घोटाळला कुठंतरी, मुंगळ्यांच्या दिंडीबरोबर न परतलेला. असेच गेले चालत घरादारावरून दिवस, असेच गेले चालत घरादारावरून दिवस. कुणी सांगायचा पंढरपुरात दिसला, कुणी सांगे हळूच कणात दिंडीत तुडवला गेला, कुणी सांगे चंद्रभागेत बुडून मेला, कुणी सांगे चोरांनी मारला बार्शी जवळच्या खेड्यात. दरसाल परतायच्या दिंड्या, सावित्री मुक्यानं सडकेच्या काठावर दिंड्याने हळत झाडासारखी झाडाखाली. फुटावी पाण्यानं भरलेली मातीची घागर, फुटावी पाण्यानं भरलेली मातीची घागर. तशी रडली सावित्री सांजवेळी अंगणात. नंतर वाजत राहिले रात्रभर टाळ मृदंगाचे गहीवर, चंद्रभागेच्या पाण्यात टांगलेल्या एकाकी नावेसारखे. दुसरी कविता. वडील अंधारात एकटेच बिडी ओढत बसले होते. माझे वडील पूर्ण निर्व्यसनी होते. माझे वडील पूर्ण निर्व्यसनी होते, तरी ते न चुकता आठवडी बाजारातून तंबाखू आणत आईसाठी. आई चुन्याचे खडे पाण्यात टाकून चुना करायची, गाडग्यात ठेवायची. तो कळीचा चुनाही वडीलच आणत असत.
वडिलांना निर्व्यसनी माणसे आवडत, वडिलांना निर्व्यसनी माणसे आवडत तरी ते हे सगळे करत. आई सगळी शेती डोईवर घेऊन सांभाळत होती. यात वडिलांचा स्वार्थ होता की बायकोची मर्जी सांभाळणे कळत नाही. वडील जाऊन वर्ष होईल, वडील जाऊन वर्ष होईल ते 99 अधिक काही महिने जगले. आई 5 वर्षापूर्वी गेली. या वर्षात ते फक्त त्यांच्या भोवतालच्या भिंतींना न्याहाळत असायचे. या वर्षात ते फक्त त्यांच्या भोवतालच्या भिंतींना न्याहाळत असायचे, ज्या भिंतीवर आईला विसावले होते. तिची पूर्ण निष्प्राण मान ज्या भिंतीवर खिळ्याने सांभाळली होती. म्हणायचे मला ते, त्या जागेवर तुझ्या आईचा फोटो लाव. मी कल्पना करतो की वडील अंधारात बिडी ओढत बसलेत. मागे गुरांचा गोठा आहे. गुरे दिवसभर भसा खाल्लेल्या गवताचा रवंत करतायत. गळ्यातल्या घंटा वाजत आहेत. वडील बिडी ओढत आहेत. बिडीचा धूर आपल्या आवडत्या बैलांच्या नाकात जाऊ नये, बिडीचा धूर आपल्या आवडत्या बैलांच्या नाकात जाऊ नये याचीही काळजी ते घेत आहेत. शेती सांभाळणाऱ्या जनावरांची फुफ्फुसं निरोगी राहावीत असे त्यांना वाटत असावे. वडील निर्व्यसनी होते तरी मी असा काहीसा विचार करतोय. वडील निर्व्यसनी होते तरी असा मी काहीसा विचार करतोय. माझ्या भोवती सदेह अंधार आहे. रातकिडे किरकिरत आहेत. गुरांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणत आहेत. मी उगाच विचार करतो, वडील अंधारात बिडी ओढत आहेत. वडील गेले, त्यांच्यासोबत त्यांचा किणकिणणारा निर्व्यसनी अंधारही गेला. मी एकटाच बसलोय निराश्रित अंधारात. मराठवाडा साहित्य परिषदेने हा कविता दिन या पद्धतीने साजरा केला, त्याबद्दल आमच्या सगळ्या कवींच्या वतीनं मी साहित्य परिषदेचे अतकरे बापू इथे आहेत, ठाले सर, गोरे सर, बाकी सगळी मंडळी इथे नाही आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीत देखील हा कार्यक्रम इतका चांगला करता येऊ शकतो हे रवी असेल किंवा श्रीधर असेल या सगळ्यांनी करून दाखवलं. आपला सगळ्यांचा सहभाग, आपले सुद्धा या सगळ्या कवींच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा कुसुमाग्रजांना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे आयोजित केलेल्या या कविता दिन कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित आजच्या कवी संमेलनासाठी उपस्थित असलेले आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय देशमुख सर या कवी संमेलनासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी अनमोल मार्गदर्शनाने आपल्या कविता या ठिकाणी सादर ठेवल्या आमच्या सगळ्यांसमोर. विशेष म्हणजे कवींपेक्षा श्रोते हे श्रेष्ठ असतात हे आमच्यासाठी एक प्रमाणपत्र दिलं, त्याबद्दल सरांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. त्यानंतर स्टेजवरील सर्व सन्माननीय कवी यांनी सुद्धा दूरवरून येऊन वेगवेगळ्या भागातून आलेले कवी, नंदुरबारहून आलेले कवी आहेत, वेगळ्या भागातून आलेले कवी आहेत, कवितेसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी इथपर्यंत आले कविता सादर केली, त्याबद्दल सर्व कवींचे देखील या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.